दरम्यान शिवसेना नेत्यांनी श्रीकांत शिंदेंवरती जबाबदारी सोपवण्याच्या संदर्भात नेमकी काय मागणी केली आहे आपण बघूया। श्रीकांत आमच्या युवासेनेचा प्रमुख करून टाका आणि राष्ट्रीय सरचिटणीस करून टाका। कपाळावर हात लावू नका। खूप जबाबदारीने बोलतोय मी। इतक्या वर्षामध्ये कधी बोललो नाही। मी आज काम पाहिलं, काल मीडियामध्ये पाहिलं की अतिशय नम्रपणे वागला, कुठेही घमेंड नाही। नाही तर आम्हाला आदित्यजींना आदित्य साहेब म्हणायला लागायचं। मला अधिक न बोलणं चांगलं, मला आज नाही बोलायचं अधिक। पण शिंदे साहेब ही मागणी आमची आहे, नेत्यांची आहे, शिवसैनिकांची आहे। एक माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा गावागावात जातोय, जिल्ह्यात जातोय, शिवसेना बांधतोय, BLAचं काम करतोय, या ठिकाणी SIRचं काम करतोय, उन्हामध्ये फिरतोय। हेच काम जर तू केलं असतं माझ्या सोनिया तर हे दिवस आले नसते। म्हणून मी आज सांगतोय उद्याचे दिवस चांगले आहे आणि मला खात्री आहे शिंदे साहेब, सगळ्यात मोठी श्रीमंती काय असते? त्यांची अपत्य। तुम्हाला एक मुलगा आलाय आणि तो सोन्यासारखा आलाय, हीच तुमची श्रीमंती आहे। आम्ही एक वेळेस मान्य करू की उद्धवजींची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते बाहेर पडत नाहीत, पण अरे तुमचे युवराज जे फक्त शिव्या शाप देतात, ते फक्त कोल्ड कॉफी, नाईट लाईफ, पेंग्विन याच लाईफ मध्ये मग्न असतात। एका बाजूला तुमचा युवराज कोल्ड कॉफी पिऊन त्यांचं रक्त थंड पडलंय, पण आमचं युवा नेतृत्व संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब 47°C तापमानात सुद्धा अखंड शिवसैनिकांना भेटतायत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।